नमस्कार. अयाचित वृत्ती पदयात्रेचे नियम काय? नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अयाचित वृत्ती पदयात्रेचा पहिला नियम काय आहे तर अयाचित राहणे हाच पहिला नियम आहे की आपल्याला याचना करायची नाहीये. म्हणजे काय तर कोणाकडे काही मागायचं नाहीये. तुम्हाला तहान लागो, भूक लागो, पायाला लागो, काही हो त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत बिदत मागणे तो विषय नाहीये. हा फक्त अयाचित वृत्ती पदयात्रेचे मी नियम सांगते. मागायचं नाहीये, कोणी दिलं तर नाही म्हणायचं नाहीये. ठीक आहे. दुसरा नियम असा आहे की अयाचित असल्या कारणाने आपल्यासोबत पैसे, मोबाईल फोन, प्लास्टिक मनी, ई वॉलेट, इतर कोणत्याही प्रकारची करन्सी, कुठल्या तरी स्पेसिफिक अजून काहीतरी मनी मध्ये कन्व्हर्जन होणाऱ्या अशा काही गोष्टी, असं काहीच घ्यायचं नाही आपल्याला. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस सोबत कॅरी करणारे असं काही घ्यायचं नाहीये. त्यामुळे आपल्यासोबत पैसे नसणार. थोडक्यात आपल्याला आउट ऑफ नेटवर्क जायचं 15 दिवसासाठी या सगळ्यांपासून. पण आपण असणार त्या सगळ्यांसोबतच, पण आपल्यासाठी ते नसणार. म्हणून पैसे वगैरे सोबत घ्यायचे आहे. तिसरा नियम असा आहे की आपल्याला जी शिस्त सांगितलेली आहे परंपरानुसार आपल्या सद्गुरूंनी श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडी विश्वस्त मंडळ आणि ब्रह्मवधू स्वामी समंताश्रमजी महाराज यांनी सांगितलेली गुरु परंपरा आणि पदयात्रेचे नियमावली याच्यामध्येच आपल्याला बांधील जायचंय या 15 दिवसामध्ये. हा महत्वाचा नियम आहे. पदयात्रेत चालताना धर्मदंड पहिल्यांदा असतो आणि सगळ्यात शेवटी असतो त्रिशूल. या धर्मदंड आणि त्रिशूलामध्येच चालायचंय. त्याच्या मागे पडायचं नाहीये किंवा लवकर गती प्राप्त करून धर्मदंडाच्या पुढे पण चालत जायचं नाहीये. हा नियम महत्वाचा आहे की आपल्याला त्या दोन आयुधांमध्येच चालायचं आहे. जे टप्पे सांगितलेले त्याच टप्प्याप्रमाणे आपल्याला जायचंय. त्या टप्प्यामध्ये कुठलाही बदल आपल्याला करता येणार नाहीये. तो बदल करण्याची जबाबदारी त्या नियोजन समितीवरती आपली नाही. पोशाखाचा महत्वाचा नियम आहे. आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या जो काही पोशाख आहे आपली वेशभूषा ती म्हणजे जब्बा, लेंगा, धोतर, सोळ या पुरुषांसाठी हा वेशभूषा आहे, पोशाख आहे. लुंगी वापरू शकतो पांढरी शुभ्र काठाची, असेल तो उत्तम. आणि स्त्रियांसाठी 6 वारी साडी किंवा 9 वारी साडी. हा नियम महत्वाचा आहे वेशभूषेचा. कारण की आपल्याला कोणतीही असभ्य वेशभूषा याच्यामध्ये चालणार नाही. आपल्याला वेशभूषा आपल्या संस्कृतीनुसारच हवी आहे. कारण की आपल्याला ती संस्कृती जपणारी ही आपली अयाचित वृत्ती पदयात्रा आहे. यासोबत अजून महत्वाचा नियम कोणता आहे तर तिन्ही त्रिकाळ आरती उपासना आपण पदयात्रेत करतो. तर त्या तिन्ही त्रिकाळ आरती उपासने दरम्यान सगळ्यांना आरती उपासनेला बसणं बंधनकारक आहे. त्यामुळे तो आध्यात्मिक वारसा आपल्याला चालवायचा आहे. त्याच्यामुळे ते बंधन हा एक नियम आहे की आपल्याला आरती उपासना करायची. तिन्ही त्रिकाळ स्नान आपल्याला करायचं. जिथे जसं पाणी मिळेल तसं आपल्याला स्नान करायचं. हा एक त्याच्यामधला नियम आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला पदयात्रेमध्ये पदयात्रा विषय सोडून इतर कोणत्याही राजकारण, धर्मकारण, इतर कारण, समाजकारण कोणत्याच विषयावरती आपल्याला चर्चा करायची नाही. आपल्याला फक्त पदयात्रेमध्ये पायी चालत असताना, निघताना आणि पायी चालणं संभवताना नामस्मरण करायचंय. पंचाक्षरी स्वामी समर्थ हाच आपल्याला नामस्मरण करायचंय. आता ह्या नामस्मरणात तुम्ही कोणतेही नामस्मरण करू शकता, त्याची अडचण नाहीये. पण मात्र चर्चा कसली नाही, नामस्मरण करायचं. आपल्याला ज्या ठिकाणी दाते आपल्याला अन्नदान देणार आहेत या दात्यांना नमस्कार केल्याशिवाय आपण तिथं निघायचं नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे आपले अन्नदाते ते आपण स्वामी स्वरूप मानतो आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेने की जे जे आपल्याला देतात ते ते आपले स्वामी आहेत. तो ते जे काही देव तिथे आपल्याला नतमस्तक व्हायचं, शरणागती पत्करायचं आणि त्यांना नमन करून पायाला हात लावून किंवा हात जोडूनच पुढे जायचं. काय की नाही. महत्वाचा अजून एक नियम आहे की ह्या पूर्ण पदयात्रा कालावधीमध्ये आपल्याला कुठल्याही वाहनात प्रवेश करायचा नाहीये. कोणाच्याही घरात कोणीही बोलवलं तरी आपल्याला घरात आत जायचं नाहीये. आपला जो काही पदयात्रा विशेष व्यवहार आहे हा सगळा प्रत्येक घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच आहे. आपण जास्तीत जास्त अंगणात बसून करू शकतो, अंगणातच मुक्काम करू शकतो. जास्त करून आपण पदयात्रेत मंदिर, धर्मशाळा, आपल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा असतात त्या किंवा इतर परिसर काही मोकळे असतात ते ह्या ठिकाणी आपण थांबतो. कोणाच्याही घरात आपण जात नाही. कुठल्याही प्रकारचं आपण घरी जाऊन कुठल्याही प्रकारचं पदयात्रेचं महत्व या कालावधीमध्ये सांगत नाही.
त्याच्यामुळे पदयात्रेत हा महत्वाचा नेम आहे, आपल्याला कोणाच्याही घरी आत जायचं नाहीये. जे काही आहे आपला पदयात्राचा आयाची वृत्ती ही सगळी बाहेर आहे. यासोबत मूळ जो पदयात्रेचा उद्देश आहे तो असा आहे की समर्थवाडी न निघायचंय आणि अक्कलकोटला पोहोचायचं. अक्कलकोटची नगर प्रदक्षिणा ही प्रत्येक पदयात्रेला बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये कोणतीही सूट नाही. म्हणजे तुम्ही म्हणलं की आमचं अक्कलकोट पोहोचलं मग आमची पदयात्रा संपली, तर तसं नाही. तुम्ही ज्या वेळेला इथे येणार त्यावेळेला समर्थवाडी संस्थेचा एक फॉर्म भरला जाणार. त्यासोबत पदयात्रा निधी आणि त्या मेंबरशिप म्हणजे त्या सभासद व्हायला लागणार तुम्हाला त्या संस्थेचा हा निधीची पावती तुम्हाला मिळणार सभासद झालेल्याची आणि पदयात्रा निधीची. हे झाल्यानंतर तुम्ही नक्की होणार की तुम्ही पदयात्रेत सामील होता. त्या फॉर्म मध्ये पदयात्रेच्या फॉर्म मध्ये त्या अर्जामध्ये सगळे तुमचे डिटेल्स असणार. त्याच्यासाठी तुम्हाला 2 फोटो लागणार. एक फोटो तुमच्या ओळखपत्रावरती जाईल, एक फोटो फॉर्म वरती जाईल. आणि हे संस्थेचे पूर्ण कागदपत्र तयार झाल्यानंतर त्यानुसार ज्या ठिकाणी तुमची पदयात्रा पूर्ण होतीये, सांगत होते, संकल्पपूर्ती होते, त्या ठिकाणी तुम्ही हे जमा केलेल्या सर्व वस्तू म्हणजे तुमचं वॉलेट असेल, मोबाईल असेल, काही कॅश असेल, अजून काही मौल्यवान गोष्टी असतील, या सगळ्या संस्थेच्या जे काही अधिकृत प्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत तुम्हाला ते परत देऊ केलं जाणार. त्या 15 दिवसात ते तुमच्याकडे काही नसणार. ते 15 दिवस त्याची जबाबदारी विश्वस्त समितीकडे आहे. आणि ज्यावेळेला पदयात्रा संकल्पपूर्ती होते त्याच्यानंतर ते तुम्हाला रीतसर नाव नोंदवून दिलं जाणार परत. ही सर्व नियमावली ह्या आयाजित वृत्ती पदयात्रेसाठी प्रचंड आवश्यक आहे. आणि ती आवश्यक का आहे तर महत्वाची शिस्तच आपल्याला बाळगायची. जरी शिस्त सुरुवातीला नसेल तर मग आपण 15 दिवस काय बाळगणार. आपण तसेही बरोच बेशिस्त वर्तन तसंही करतो दैनंदिन दिवसात. म्हणून आपल्याला ही नियमावली आपल्या सद्गुरूंनी घालून दिलेली आहे. आणि या वृत्तीला अनुसरून आपण ही नियमावली आयाची वृत्ती पदयात्रेसाठी करायची आहे. आयाची वृत्ती पदयात्रा ही अखंडितपणे चालू राहणार आहे. हे 22वं वर्ष आहे. अशीच चालू राहणार आहे. याचं वेळापत्रक जे आहे ते पण योग्य प्रकारे असतं. तेही इतर व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्हाला त्याची जर त्या पदयात्रेमध्ये उत्सुकता असेल, तुम्हाला यायचं असेल तर आपल्या ज्या ज्या ठिकाणी जे जे नंबर आहेत संस्थेचे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करून या पदयात्रेची अजून अधिक माहिती त्याच्यामध्ये घेऊ शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.